टाकत असेल तर खरंच नेहमी मी हे सेकंड खूप लाजीरवाणी गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं, कारण की आम्हाला एवढं टोचून बोलणं आवडत नाही, तरी देखील आपल्याला बोलावं लागतंय. सुरेश भाई खरं बघायला गेलं तर खरंच आम्ही कायम सांगतो की पुढचा येणारा स्पर्धक पुढं जी टीम आहे त्यांनी लवकरात लवकर यावं, पण आपण हे दाखवून देत आहात की आम्हाला 50 पुकार दिल्याशिवाय आम्ही येणार नाही. धाव संख्या झाल्या 13 धावा. दोन षटकानंतर धाव संख्या आहे 14. दुरी 11 साठी खरंच खूप अटीतटीचा सामना आहे आणि तो झेलतील देखील अशी आम्हाला आशा आहे, कारण की या शिवाई मैदानाशी सगळे निगडीत आहेत, या मातीशी सगळे निगडीत आहेत, या विकेटशी सगळे निगडीत आहेत आणि सगळ्यांना माहीत आहे की कुठला चेंडू कुठे आल्यावर कुठे त्याला भिरकावला पाहिजे आणि हा सामना जिंकण्याचा परिपूर्ण ते देखील प्रयत्न करणार आहेत. एकूण 12 चेंडूवर 36 धावांची आवश्यकता आहे. जर युवराज सिंग 6 चेंडूवर 36 बनवू शकतो तर आपण 12 चेंडूवर 36 नक्कीच बनवू शकता. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील बॉलर आपलं नाव कळवाल, अरुण. पुढील गोलंदाज अरुण, याची देखील ख्याती खूप मोठी आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे अरुण. उत्कृष्ट चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये त्यांनी पोहोचवलेला आहे. निर्धाव चेंडू अरुण यांच्याकडून. उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन. आणि पुन्हा भिरकावून दिलेला आहे चेंडू. पाहूया, मामाने तिथे धरलेला आहे आणि फक्त एक धाव. उत्कृष्ट असं फिल्डिंगचं प्रदर्शन. मामा 11 म्हणजेच कॅप्टन मामा यांच्याकडे हा चेंडू दिला होता आणि उत्कृष्ट असं प्रदर्शन करून आपला चेंडू रोखलेला आहे आणि एक धाव. आखिरी पुकार दे रहे हैं सुरेश 11 और डीके बॉयज. अगर आपको नहीं आना है तो प्लीज आप बोल दीजिए कि हमको नहीं आना है, हमको नहीं खेलना है. और ये जाती हुई गेंद सीमा रेखा पार. हमारे पीछे
लोगों को हमको 50 बार बुलाना पड़ रहा है। और जीतू भाई यहाँ पे टॉस कर रहे हैं डीके बॉयज और सुरेश 11, और ये घुमा दिया है सीधा सीमा रेशा पार षटकार। डीके बॉयज और सुरेश 11, जीतू भाई टॉस कर रहे हैं और ये टॉस सुरेश 11, आप यहीं पे आपका डिसीजन बताइएगा, आपको हर एक को बॉलिंग। सुरेश 11 इन्होंने बॉलिंग लेने का जो निर्णय लिया हुआ है बहुत ही बढ़िया। अभी आपको 20 मिनट में रेडी होना है। ओ सुरेश भाई, लकी बॉयज तुम्हारा कसुड़ा है। बहुत ही सुंदर अपील की जा रही है और देखेंगे अंपायर क्या डिसीजन दे रहे हैं। दोनों अंपायर का मन मिलाव हो रहा है। यहाँ पे जो अंपायर डिसीजन देंगे वही डिसीजन फाइनल किया जाएगा, तो आप कोई आर्ग्यूमेंट ना करें। और अंपायर आपका डिसीजन दे रहे हैं, बता रहे और अंपायर ने अपना डिसीजन दे चुका है। विकेट जा चुकी है, बहुत ही बढ़िया। एकूण धाव संख्या 25। छत्रपती शिवाजी महाराज संकुलमध्ये सर्व देणगीदारांचा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। अशाच एका मोठ्या स्पर्धेसाठी आपलं लाभलेलं मोलाचं सहकार्य त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज संकुल आपलं स्वतःचे आभारी आहे। एकूण धाव संख्या झालेली आहे 25। सुरेश 11 आप रेडी हो जाइएगा और डीके बॉयज भी रेडी हो जाइएगा। दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, जेणेकरून ही स्पर्धा झाल्यानंतर फक्त प्रत्येक संघाला 20 मिनिटाचा वेळच देण्यात येणार आहे। 20 मिनिटांमध्ये ही स्पर्धा संपवण्याची आहे। पुढे भरपूर संघ अजून बाकी आहेत, तर प्रत्येकाला वेळेचं बंधन आहे। प्रत्येक मॅच ही 20 मिनिटात पूर्ण करावी अशी मी पंचांना विनंती करतो। आणि उत्कृष्ट असा हेलिकॉप्टर शॉट लावलेला आहे आणि फक्त तिथे एक धाव मिळालेली आहे। आपल्याला एक धावा करून विजयाजवळ जाता येणार नाही, तर आपण मोठे मोठे फटके लावणं खूप महत्त्वाचं आहे धुरी 11 साठी। सहा चेंडूमध्ये 24 रनाची आवश्यकता धुरी 11 साठी आणि अशक्य ही शक्य होतं हे आपल्याला देखील माहिती आहे। त्याप्रमाणे आपण हा प्रयत्न करावा आणि आपल्या संघाला विजयी चषक मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा असा आमच्याकडून शुभेच्छा। गेल्या मॅचमध्ये सदर अशीच मॅच काहीतरी अटीतटीची झडली होती। 2 चेंडूमध्ये 11 रनाची आवश्यकता असताना एकाच शेवटच्या सेकंडला चेंडूमध्ये तो सरळ सीमा रेषापार जाता जाता त्या चेंडूचा झेल टिपण्यात आला होता आणि मामा 11ने ती मॅच आपल्या पडद्यामध्ये पाडून घेतली होती। नाही सॉरी, धुरी 11ने खूप सुंदर त्या कॅचचं प्रदर्शन होतं। पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल कृपया। आणि हा विकेट गेलेला आहे पुन्हा। अंकुरचं खूप सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन, त्यांनी चांगल्या धुरंदर बॅट्समॅनने आपल्या घरी परतावलेला आहे। आता
सदर बॅट्समॅन बव्वा हा देखील शिवाई मैदानाचा मातीशी निगडीत असलेला हा प्लेयर आणि तसाही पंचक्रोशीमध्ये त्याचं देखील नाव आहे लांब लांब षटकार मारण्यामध्ये. आज आता आपल्या संघाला विजय घोडदौड मिळवण्यासाठी पाहूया बव्वा कुठपर्यंत जाऊ शकतात. आणि बव्वानी उडवून दिलेला आहे. पाहूया हा जातो आहे का आणि ते टक्कर लागलेली आहे पण आणि हा विकेट गेलेला आहे. बव्वा यांचा उत्कृष्ट प्रयत्न केला होता त्यांनी. पहिलाच चेंडू त्यांनी उतरला आणि भिरकावला होता सीमारेषा पार जाण्यासाठी पण परफेक्ट बाउंड्री लाईनवर त्यांची झेल टिपण्यात आली. एकूण 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूमध्ये 24 धावाची आवश्यकता. हे पूर्ण होऊ शकते. आणि पुन्हा भिरकावलेला आहे सरळ खूपच लांबचा सीमा रेषा पार षटकार. या षटकाराची गरज गेल्या चेंडू मध्ये हवी होती ती आता मिळालेली आहे. हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्याला सोडता येत नसते ही सगळ्यांनाच माहिती आहे. शेवटच्या चेंडू देखील आपल्याला मॅच जिंकवून देऊ शकतो. आणि पाहूया आता आपल्याला पुढे काय पाहायला मिळतं. पुन्हा एकदा भिरकावलेला आहे आणि पाहूया हा झेल होतो का आणि हा झेल सुटलेला आहे. बॉल फेंका उसने बटने ने क्या नाम है उसका?
अरे आणि सलग दुसऱ्यांदा समीर याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळालेला आहे. उत्कृष्ट असं आम्ही बघितलं, त्यांनी 33 रन फटका मारलेले आहेत. समीर याचं